महावितरण, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती। या परीक्षेसाठीचा जो सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न, यामध्ये नवीन बदल करण्यात आला आहे आणि या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे। सूचनापत्रक पाहू शकता। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाकरता जाहिरात दिनांक 6/2/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक 20 ते 22 आणि 25 मे 2025 दरम्यान आयोजित केल्याबाबत प्रसिद्धीपत्रक कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं होतं दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी। या जाहिरातीमध्ये पाहू शकता 6/2023 मधील 7.3 मध्ये परीक्षेचं स्वरूप दर्शवलेलं होतं। आता सदर परीक्षेचे स्वरूप हे खालीलप्रमाणे असेल। यामध्ये पाहू शकता नवीन बदल झालेले आहेत। यामध्ये तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेजसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण असतील। तर्कशक्तीसाठी 20 प्रश्न आणि 40 गुण। संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी 15 प्रश्न आणि 30 गुण असतील। त्यानंतर मराठी भाषा 15 प्रश्न आणि 30 गुण असतील। असे एकूण 75 प्रश्न आणि 150 गुणांची ही परीक्षा असेल। पाहू शकता द्विभाषिक मराठी व इंग्रजी यामध्ये हे प्रश्न असणार आहेत। परीक्षेचा कालावधी एकूण 75 मिनिटांसाठीचा असेल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची माहिती की यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड पेनल्टी असेल। त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या एकास 4 0.25 इतके टक्के गुण जे आहेत हे दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येतील। अंतिम गुण ग्राह्य धरण्यात येतील आणि उमेदवाराने प्रश्नांचे उत्तर न दिल्यास रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना दंड पेनल्टी लागणार नाही आहे। मूळ जाहिरात क्रमांक 6/2023 मधील तसेच या जाहिरातीसंदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी आणि शर्ती ह्या अपरिवर्तित राहतील, म्हणजे काही याच्यामध्ये चेंजेस नसणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांचं हॉल तिकीट परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। त्याचमुळे उमेदवारांना ते चेक करणं आवश्यक आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ह्या उपलब्ध होतील। तर अशा पद्धतीने पाहू शकता पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे। 75 प्रश्न 150 गुण आणि यासाठी तांत्रिक व्यवसायातील जो विषय आहे तुमचा प्रोफेशनल नॉलेज 25 प्रश्न आणि 50 गुण त्यासाठी असणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग ही लागू करण्यात आली आहे। तुम्ही या अगोदर तयारी केली असेल, खूपच कमी दिवस आहेत, काय काय पॅटर्नमध्ये चेंज झाला आहे त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता। त्याचबरोबर हॉल तिकीट आणि इतर महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।